आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक दूध संघाच्या 62व्या वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कागल पंचतारांकित वसाहत इथल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सभेला पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला बेस्ट डेअरी प्लांट हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सर्व संस्था प्रतिनिधींच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर गोकुळच्या वतीनं सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी इथल्या लता उत्तम रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत अहवाल वाचन गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केलं, तर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गेल्या वर्षभरातील गोकुळच्या कारभाराचा आढावा घेतला. गोकुळ दूध संघाच्या विस्तारासाठी मुंबई नजीक भोकरपाडा MIDC इथं 15 एकर जागा खरेदी करण्याचं नियोजन सुरू आहे. वाशी इथं 15 मेट्रिक टन क्षमतेचा दही प्रकल्प उभारण्याचा मानस असून वाशी येथील कोल्ड स्टोरेजचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. ब्राझील आणि दुबईमध्ये दूध पावडर, तूप आणि बटर निर्यात करण्याचं नियोजन असल्याचं यावेळी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितलं. यावेळी गोकुळच्या वतीनं पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याला मंजुरी देण्यासह विविध ठरावांना सभासदांनी हात उंचावत एकमतानं मंजुरी दिली. या सभेला ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील, बाळासाहेब खाडे, RK मोरे, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुएकर, प्रकाश पाटील, अमरीश घाटगे, सुजित मिणसेकर, करणसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, रणजित पाटील, अजित नरके, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, युवराज पाटील संगावकर, मुरलीधर जाधव, अंजना रेडेकर यांच्यासह सर्व संचालक, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यानंतर झालेली ही सर्वसाधारण सभा तब्बल 1 तास 40 मिनिटं चालली.